मंडळी, सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला श्री हनुमान यांची जयंती असते आणि असं मानलं जातं की आजच्या कलियुगाच्या जमान्यातील श्री हनुमान हे असे एक जागृत देव आहेत आणि त्यामुळे असंही मानलं जातं की त्यांना प्रसन्न करणं खूप सोपं आहे। तर आमच्या इकडे हनुमान जयंतीला असं टरबूज अर्पण केलं जातं, म्हणजे टरबूज फोडलं जातं। तुमच्या इकडे काय प्रथा आहेत नक्की सांगा। त्यानंतर मी इकडे लागले होते संध्याकाळचा दिवा अगरबत्ती करून स्वयंपाकाला आणि ॲक्च्युली कालचा जो माझा व्हिडिओ होता की ज्यामध्ये मी राईस बाहेरून मागवला होता त्यावर माझ्या मावशीने मला इतकं रागवलं ना, ती म्हणली की किती वेळ लागतं घरी भात करायला आणि असं म्हणजे प्रत्येक वेळेस बाहेरचं खायचं किंवा सारखं बाहेर पैसे घालवणं ही चांगली गोष्ट नाही आहे आणि मलाही ते खरं वाटतं। पण इतकं हेक्टिक वाटतं ना कामावरून आल्यानंतर की असं मूडच होत नाही। त्यामुळे आज ठरवलं होतं की छान छान स्वयंपाक करायचं, कारण की आज उपवास होता। मग उपवास सोडायला गोड देखील करून घेतलं, तसंच नैवेद्यही दाखवा मला देवाला। त्यामुळे इकडे मी शिरा बनवत होते। कधीतरी छान वाटतं आणि शिरा अधूनमधून खायला पण मला आवडतं। गोड खायची इच्छा झाली की असंच काहीतरी बनवून खावं लागतं। त्यामुळे इकडे मी मस्तपैकी शिरा बनवला, त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलं आणि म्हणजे पहिला शिरा बनवून झालेला होता म्हणून पटकन नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर लागले चपात्या करायला। तर अशी होती हनुमान जयंती आमच्या इकडची। तुमच्या इकडे काय वेगळी पद्धत आहे किंवा तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। त्यानंतर इकडे स्वयंपाक केला, जेवण केला आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।